मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीचा लाभ कोणकोणते लोक घेत आहेत, त्यामध्ये समावेश आहे की जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांचा, तसेच पुरुषांचाही त्यामध्ये समावेश असल्याचं मुख्यमंत्री यांनी पुढे स्पष्ट केलं. 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. या सगळ्यावरून समजतं की सरकारच्या योजनेचा लाभ हा सरकारला फसवून काही लोकांनी घेतल्याचं हे उघड झालं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. लाडकी बहिणीच्या नावाखाली लोकांनी सरकारला फसवलं, पण सरकार यांच्यावर कोणती कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की ते या लोकांकडून पैसे वसूल करणार नाहीत. यामुळे अनेक लोकांना दिलासा भेटला आहे की त्यांना कार्यवाहीला समोर जावं लागणार नाही. परंतु त्याने पुढे असंही सांगितलं की लाडक्या भावांनी जी की स्त्री बनून पैसे घेतले आहेत त्यांच्याकडून मात्र संपूर्णपणे पैसे हे वसूल केले जाणार. त्यामुळे लाडक्या भावांसाठी हा खूप मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यांनी सरकारला फसवून खूप मोठी चूक केली आहे, हे यातून स्पष्ट दिसत आहे. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे.